आनंदी या मालिकेमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे. पृथ्वी आरतीसोबत लग्न करून तिला घरी घेऊन आलेला असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे झाल्या हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आता पृथ्वीसोबत मिताली नाहीतर आरती जाणार असते हे मान्य इकडे शिल्पाला अजिबातच नसतं. ती फार रागराग करत असते. मात्र युगंधरने इकडनं सगळ्या गोष्टी समजावून सांगितलेल्या असतात तेव्हा कुठे इथे शिल्पा तयार झालेली असते. मात्र तिला पटल्याला अजिबातच नसतं. अक्षरशः ती रागातच तिथून निघून जाते. आता इकडे दुसऱ्या बाजूला पृथ्वी आणि आरतीचा तर प्रवास सुरू झालेला असतो. रस्त्यात मात्र दोघांचं अजिबातच पटत नसतं. दोघी एका गाडीत जाणार असतात आणि दोघीही एकाच रूममध्ये राहणार असतात. आरतीला हे अजिबातच मान्य नसतं, पण पृथ्वीपुढे दुसरा पर्याय सुद्धा नसतो. आता इकडे रात्र झालेली असते. रात्र झाल्यानंतर आता पृथ्वी पार्टीवरून घरी येतो. त्यांनी जास्त ड्रिंक घेतलेली असते आणि त्या ड्रिंकच्या छेजात खरं तर होत्याचं नव्हतं झालेलं असतं. जे व्हायला नकोय त्याच गोष्टी झाल्यामुळे ते आरती चिडलेली असते. पृथ्वी तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र आरती काय मानायला तयार नसते. पृथ्वी म्हणत असतो, माझ्याकडनं जी काही चूक झालेली आहे ती मान्य करायला मी तयार आहे आणि त्यासाठीच मी आता तुझ्यासोबत लग्न करतो असं म्हटल्यानंतर आरतीला तर धक्का बसलेला असतो. पण आरतीकडे मात्र दुसरा पर्याय सुद्धा नसतो. त्यामुळे तिने पृथ्वीसोबत एका मंदिरात जाऊन लग्न केलेलं असतं. आता दोघीही घरी आलेले असतात. घडल्याला सगळा प्रकार सांगितल्यानंतर सगळेच जण तयार झालेले असतात. आनंदीने तिचं कर्तव्य निभावलेलं असतं. तिच्या बहिणीला या घरात सून म्हणून घेतलेलं असतं. मात्र हे शिल्पाला अजिबातच पटलेलं नसतं. तिचा रागराग होत असतो, संताप होत असतो. आता युगंधरला ही सगळ्या गोष्टी कळलेल्या असतात. त्यामुळे युगंधरसुद्धा ह्या सगळ्या गोष्टीला मान्य असतो. त्यांनी सगळ्या गोष्टी मान्य केलेल्या असतात. आता पृथ्वी आणि आरतीचं दोघांचंही लग्न झालेलं असतं. मात्र ह्या सर्व गोष्टीचा त्रास होणार असतो तो म्हणजे आनंदीला. आनंदीमुळे ह्या सर्व गोष्टी झालेल्या आहेत असंही ते शिल्पाला वाटत असतं. आनंदी जर या घरात आली नसती तर ह्या सर्व गोष्टी झाल्याच नसता. दोघी बहिणी मिळून या घराची अब्रू खरं वेशीला टांगली तुम्ही असंही ते तिला म्हणत असते. माईंना मात्र हे अजिबातच पटत नसतं. इकडे विद्याधरसुद्धा हे सगळं पाहून थक्क झालेला असतो. आता नेमकं पुढे काय होतंय हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट नवीन प्रोमो जर जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत पाहत राहा आनंदी. धन्यवाद.